बघूया कुठे चाललाय? क्लासला जाऊन आलो. जाऊन आला का चाललाय? म्हणजे क्लासला चाललेला. अच्छा, ही आमची नवीन गाडी. जे फोटो वगैरे टाकले नव्हते पण बघूया. ही आमची नवीन गाडी आहे. कधी घेतली आपण? काल काय काय दत्त जयंतीला घेतली, गुरुवारी. गुड मॉर्निंग. तर इतक्या दिवसातून ब्लॉग करायचं कारण म्हणजे आज आहे आमच्या भाईचं केळवण आणि बोलली आज सुट्टी पण आहे तर ब्लॉग करूया. अजून तर फ्रेश पण नाही झाली मी, सो तरी पण आहे, बघूयात. इकडे मळ्यामध्ये आईने काय काय भाजी लावली ती बघूयात. हा काय लावलंय इथे? माठ लावलंय ना आई? आणि हा मुळा. ही वांग्याची रोप लावले. हा येत आहेत. कुठे? बघते. सॉरी, मी धावत गेली. युगांतला आमच्या चक्कर आली. क्लासला गेलेला युगान. चक्कर आली का? कुठे लागलं बघू? हे बघ, एवढं कसं तरी होतंय, मग कशाला जातो? आई तर चक्कर आली. त्याला चक्कर आली, पडला क्लासच्या तिकडे. काहीतरी खा बाबू, मग लोट. युगन एवढा कसला अशक्तपणा आलाय? तो मला बोलतो तरी की मला कसं तरी होतं, मी सांगता येत नाही. आणि निघून गेला, बोलत पण नाही की का होते. चक्कर आली. पहिल्यांदा आली असेल त्याला. असंच छोटंसं डेकोरेशन अजून बरंचसं बाकी आहे, थोडंसं करायचंय. ते केळीच्या पानांचं वगैरे करतात त्या टाईपमधलं चाललंय करायचं. तर बघू, छोटंसं डेकोरेशन करूयात त्याच्यासाठी, केळवणासाठी. तोच अचानक येतोय पत्रिका घेऊन, तर बोलली मग केळवण पण करूनच टाकू. तर बघूयात, अजून दाखवेल नंतर काय काय करते. जेवणात काय काय असेल, नॉनव्हेजच, पण बघूयात पुढे. अचानक कशी काय आली? काय रे? डोकं बघू इकडे. या लागले तुझ्या. डायरेक्ट पडला का? मग प्रेमने वाचवलं का तुला? म्हणजे तुला गरगरायला लागलं का डायरेक्ट? हा, तुमच्या टीचर आहेत ना क्लासच्या, त्या मला बोलल्या का दिव्या त्या युगांना बघ चक्कर आली, तो पडलाय तिथे. मला माहिती नाही, मी धावत आली लगेच बघायला. थांब, मी आता आंघोळ करून घेते. बोलूयात नंतर. 1 2 3 तर मी आता झालेली आहे फ्रेश आणि आता मी नाश्ता करून घेते, पोहे. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे मुन्याची आंघोळ. सुट्टीच्या दिवशी असणारं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मुन्याची आंघोळ. आता त्याला शोधायला मला जायला लागेल, तो कुठे. आंघोळीचं नाव काढलं का तो जातो पळून, त्यामुळे आता बघू. तर मी इकडे आली आहे, एक महत्त्वाचं काम म्हणजे मुलाला आंघोळ. मुन्याला आंघोळ घालायला, कारण आता तो आठवड्यातून त्याची आंघोळ असते ना, म्हणून. तर आता बघूयात, त्याला आधी म्हणजे आंघोळीच्या आधी सगळी तयारी करावी लागते. इथे पाणी, इथे त्याचा टॉवेल, इथे त्याचा हिट अँड टिक्सचा शॅम्पू, असं सगळं तयार करायला लागतं. मग त्याला आणावं लागतो, नाही तर तो पळून जातो. आणि मी आंघोळीला त्याला शक्यतो थोडंसं गरम पाणीच वापरते, गार पाण्याने नाही त्याची आंघोळ घालत, कारण मला असं वाईट वाटतं का हा त्याला थंडी लागेल किंवा काय. आणि जर तो जास्तच खराब होऊन आला तर मग त्याला मी पुचकाळते गार पाण्यातच राग आल्यावर. पण आता नाही, आता तो इथे थांबलाय, वेट करतोय, ऐकतोय. मुलीची बॉडीवर काळा काळा सुट्ट झालाय.
सोन्याचा शॅम्पू, के शेपूट एवढी झुक्का आहे त्याचं काय बघायला मोहराचा पीस येतो. मोराचा पिसारा. लहान बाळाला जशी आंघोळ घालतो तशी आम्ही आमच्या मुण्याला, आणि माझ्याशिवाय कोणी आंघोळ त्याला घालायला मागतच नाही, अशी आमच्या घरातली बेकार आहेत. अरे इकडे ये मुन्या. आमचा मुन्याच बेकार आहे. त्याला काय, त्याला आंघोळ जितकी नाही घालू तेवढंच त्याला भारी वाटतं. पण असा एवढा गोल्डन येतो, पण झालाय काळा काळा. गोल्डन ब्लॅक मध्ये मिक्स कलर झाले. आता मुन्याची आंघोळ झालेली आहे, आता त्याला पुसतो. मग कसं आता स्वीट चॉकलेट बॉय दिसतोय. चॉकलेट बॉय दिसतोय आता शन्नू. शेड चॉकलेट बॉय आता. लहान पोराच्या पलीकडे हे करायला लागते. एवढी वैताग येतो मला आंघोळ घालताना. त्याचा बेल्ट आण देवेन. हा म्हणून थोडस पुढे हो. बस थांब थांब. थांब थांब थांब. स्टॉप. आता घरात जाऊन आई त्याची गादी पाडून ठेव. इथे तो आतमध्ये जाऊन अशी त्या त्याची खुर्चीवर sock- बसणार वर. sock. आणि सगळा सोफा ओला करून ठेवतो. शेवटी शेट आहे ना. शेट मुन्या शेट. दादा घाल गळ्यात. गळ्यात घाल त्याच्या. दमले मी. मुन्याची ओळख गळ्यात घातली. त्याला रेड बेल्टच आवडतो आणि आम्हाला पण रेड वालाच आवडतो. त्याला तोच सूट होतो ना रे. हो. चला अशा प्रकारे अंघोळ झाली. झटक झटक. ते सांग झटका त्याला. हा झटक. चल आता बघा कसं झटकन. नाही जाईल घरी. नाही आता झटकन ना. जाऊ द्या आता चल. गो. जरा आपण काय करू आता, फुलं कापून ठेवूया. हा. पाकळ्या करून ठेवूया. असं जरा प्लेटिंग, जरा ताट असं सजवूयात ना त्याचं टिकवायला. केळवण काय माणसाचं आयुष्यात एकदाच होतंय, परत नाही. हाताची फुलं काढली सगळी. अरे रे पाकळ्या करू. त्या घरती होते तो बाहेरच आहे. आवाज कमी ठेव. त्या टीव्हीचा आवाज सगळा येईल. तुझे गा मला कॉपी. बघू. ते केळीचं पान पण जरा डेकोरेट करायचंय, पण ते काय होईल, लगेच सुकून जाईल ना आत्ताच लावलं तर. ताई ती येणार होती पण ती बोलते का आता जाऊ दे, सगळा प्लॅनच फ्लॉप झाला. म्हणजे इकडे करायचं होतं आपण आणि ती मिळून करायचं होतं, पण जाऊ दे आता काय. तो तिचं म्हणणं होतं का त्यांनी पहिले तिकडे यायचं होतं तिच्याकडे पत्रिका द्यायला, मग तिकडून इकडे येणार होते. पण तिला माहिती नाही मी तिच्याकडे जाणार आहे. तिला सांगितलं नाही, भाईला बोलली तू बोलू नको का मी तिच्याकडं येणार आहे, म्हणजे तुझ्या सोबतच मग मी तिच्याकडे जाईल ना. यायचं बघू रे, जायचं महत्वाचं. रविवारी काही जिजू घरीच असतात, त्यांना सांगेल इथे इथं सोडा दांडपाट्यावर, मग सोडते की नाही. चला चला. देन तू काय करतोय? काम धंदे नाही तुला दुसरे सकाळ सकाळी? काय काय झालंय तुझ्या फोनला प्रॉब्लेम? आहे ना एवढा पैसा, उडव ना. रास पैसा आहे तुझ्याकडं, इकडे बघ, रास पैसा आहे. एवढे आता पडले तर घे ना, उडव ना, कशाला रडतोय? इकडे बघून बोल, फिरायला जायचं. माझ्याकडे बघून बोल. पहिले मला बोल सॉरी, तर मी तुला देईल पैसे. नाही नीट असं, दीदी सॉरी. हा दिल बघ. पैशासाठी एवढी लाचार लोक असतात. देवेन हलकट. हा असू दे असू दे, चल देईल मी तुला पैसे फिरायला जाताना. हेला कर काय खर्च या डब्याला.
हॅलो नको ना डिस्कनेक्ट होतो. झाला नाही नाही झाला. रे देवा असली लफडी नको रे देवा. काय होत आई ते फुलं काय नको बाद झाली मला. ही मी तर करून ठेवल्यात मस्त पाकळ्या 4 रंगाच्या 4 नंतर टिपोला जरा डेकोरेट करूयात. आणि इथे पण जरासं काहीतरी करूयात डेकोरेशन. बघू जेवणाचं काय करायला लागेल आई. आपण पाठ डोळ्यांची वाट लागली ते अजून बाकीच आहे. बघूयात. कांदे इथे आहे, मटण चिकन, कांदे भाजून ठेवलेत. आई खोबरं कुठे आहे ग आई. ए आई खोबरं कुठे. कुठल्या तुझं एक ना कंटाळा येतो जेवण. मला ना राग येतो शी. दाखवू एक थांबा. आमच्या घरचा अननस. आमच्या घरचा अननस असे 8-8, 10-10 अननस निघतात. पण आज आता हा फक्त एकच निघालाय. नाही पिकलाय ना हा. त्याला पण आता कापायला लागेल. देवे कापतो का हा का कसं पण बघा कसा पण. अरे काय होतं काय घरी काय आपण एवढे प्रोफेशनल काय कटर नाही ना. हे घे कट कर. एक व्हिडिओ कसला भारी दिसतो. एक नंबर. असं वाटतं का मुलीचा 2 नंबर 1 नंबर. मुन्या ए मुन्या आला का. अरे अजून खाली आता बघा. देवेन मला व्लॉगिंग करता येत नाही आणि मला कॅमेरा पकडता पण येत नाही. तरी पण मी ट्राय करते. समजलं. हा कॅमेरा असा पकड, कॅमेरा तसा पकड, मला सांगत जा. नेल्स मुळे मला कापता पण येत नाही कांदा व्यवस्थित. रडायची काम आहेत सगळी. देवेन तुला सुरी नाही भेटली का. धारवाली तर जास्ती धारवाली नाहीये. खोबरं भाजत ठेवायचंय. तू चिकन खाणार आहेस का देवेन. चिकन खाणार आहे का बघू. थोडस सुक्क थोडस रस्सा बाकी. काय कापून घे मला कापायचं. जरा 2 मिनिटं थांब. अननस कापशील. काय हे बघू मला दाखव. नवीन गाडीचं का. मग ते हा पावसाळ्यात जास्ती कामी येईल हे. आता नाही कामी येणार. हे काप याला लवकर. तो असं बसलाय बघ असा. ए मी नाही घडी बिडी घालणार. चल नको मी नाही दादा. मला लागायचं होतं. 12 वाजायला आले. चल आवरायचंय मला पण. या प्रकारे कटिंग चालले. वाकडा कापला बघ दादाची स्टाईल आहे. हे बघ येते अननस कापून पडतील मिळतील फक्त 40 रुपये. आणि छोटा असेल तर 20 आणि जास्तच मोठा असेल तर 70 आणि सडलेला असेल तर 10 रुपये. दादाची पद्धत एकच नंबर. दादाची पद्धत.
कोणा रोपटी पाहिजे असेल तर घेऊन टाका. हे बघा ही छोटी, हे लावून टाकायचे असे. हे बघा हे बघा हे कसं आहे. ही चायनाची कटिंग आहे दादा. बघितली वाटतं तुम्ही. हा व्हिडिओ बघितली. एक एक कापला स्टिक लावायचं आणि खायचं. पण रिअल मध्ये असंच कापायचं असतं ते. दादाला काय बघ बघ कसे कापतोय, एकदम चायनीज. तसं काय दादाला येत नाही, पण तो काय काय बघून कुठं कुठं बघतो आणि काढतोय. दादा मला तर वाटतंय वाटच लावून टाकणार आहे एक वर्ग. नाही ग वाट, बघ बघ वाट नाही लावणार तो. ही घरच्या अननसात त्या बिया पण आहेत ना रे. हे बघ इथे इथे कट केलेले आहे ना. हे बघा त्याच्यात बिया पण आहेत. हे बिया न्यायचे तर नाही, 5 रुपये एक बी. गप रे. प्लेट देऊ का? बी पण आहे. बघ आकाश हिच्या त्याच्यात टाकून बघ. बघ दाखव. ही बघा कशी आहे बघा. पचका बघू मी खाऊ का? नाही. हा दादाने काढलाय. हा गा 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 गा. आपल्या पण एक कसला घ्यायचा. टेस्टी आहे रे. इवन बघू भारी आहे का एकदम परफेक्ट. दादा? खा. हे बघ बी दाता लागली. काली बाई कुठे गेली? आई गोड आहे अननस मस्त. एक नंबर आहे. आई बोलते नो रिप्लाय. म्हाताऱ्या बायकांचा लसूण झालाय का निवडून बघू दे. झाला का? ऍपल पे पायनॅपल. मला तर ना ग्रिल, मला तर ग्रिल पायनॅपल जाम आवडतं. कुठला? ग्रिल ते असं ग्रिल करून करतात ना. सावंताच्या दुकानात भेटेल ना ग्रिल करून. हाय बावडे. बार्बिक्यू नेशनला असतं ना, भारी लागतं. दीदी तर शेतकी मध्ये फार्म हाऊस मध्ये, ती आता सगळं माहिती असतं. गप्पा तर तिथं जाण्याचा आणि याचा खाण्याचा काय संबंध आहे. युगान काय पण नको बोलू. एक नाही येड सला रे, चक्कर आली, डोक्यावर पडला. इकडे बघ परिणाम झालाय का. हे जरी लावले ना आपण तरी एवढा येतात. हे त्यालाच आलेले असतात. किंवा हे लावलं तरी पण येतं. अरे येड्या नाही. रोप परत हा थांब रे जरा मी बोलते ना. हेच असं जमिनीत लावलं ना, ह्याची पण झाडं तयार होतात. ह्याला पण अननस. ह्याला बघा किती आले. काली बघ दीदी. ह्याला किती आलेत. 1 2 3 4 5 6. हे जर कट करून, अरे मधी मध्ये नको ना हात. हेच जर कट करून असे इथून असे कट करायचे इथून, आणि तेच जर जमिनीत लावले तर त्यालाच अननस येतील. पण अननस जरा लय वर्ष घेतं यायला असं. आणि आम्ही मेहनत करून खूप लावलेत म्हणून आम्ही लावलेले तर जवळजवळ 2-3 वर्षांनी आलेले अननस ना रे देवेन. 3 वर्षांनी आलेले ना अननस लावल्यावर. मग तिथून यायला लागले ते दरवर्षी यायलाच लागले मग ना देवेन. आपलं सगळी युगात बसलोय. मग आम्ही खातच बसलो नुसते अननस. दरवर्षी अननस. दुसऱ्यांना आता देत पण मागे नाही. दुसऱ्या नाही म्हणजे ताईला ताईला देतो. देतो. हा 8-8 10-10 अननस असे तेवढी रोप झालेली आहेत ना ती. मग तेवढ्याला येतात आता. आता आम्हाला लागलं. भाई आलाय आता आमचा, आणि आता तो जेवतोय. तर डेकोरेशन आमचं अर्धवट राहिलं. बघू शकता इथे थोडंसंच केलंय भाई. आणि इथे जे लावायचं होतं ते राहूनच गेलं. तयार केलंय युगान, तयार केलेलं आपण पण आपली मेहनत वाया गेली. भाई कसा आला. पटकन इमिजिएटली आला. आमची एवढी घाई झाली, आम्ही त्याला लावायचंच सोडून दिलं. आणि मग असंच ब्लॉग बघते ती बघ. एवढी म्हातारी अजून बघ अँड्रॉइड वापरते. आणि माझ्या व्हिडिओत ही तर नेहमीच असते. आणि आई
आई तुला सगळेजण बोलतात हा का आजी बघ कशी येते व्लॉग मध्ये. करा तुमची चर्चा, मी नाही काही घेत घ्या. मी ताईकडे पोचलेली आहे. मधलं काही शूट करायला भेटलं नाही मला. झाडं भारी भारी झाले का बाकी. आंबा का ही कलम आहेत ना फुटल्या का आता छान. आणि हा सोनचाफ्याचा इथून नेलेला ना, आमच्या इथूनच नेलेला. मोठा झालाय का ताई. फुलं पण आली बा. वाव एक नंबर. ते कळ्या असतानाच हे करायचं. काय काढते ताई. माठ. वाव कोथिंबीर किती छान झाली इथे. तुमची इथे मस्त होते, आमची इथे अजिबात नाही होत. मेथी पण नाही होता का जास्त. हा मातीचा पण आहे, जमिनीचा पण परिणाम असतो. आणि ही कसली फुलं आहेत ग ताई. ही एक मस्त मस्त फुलं आहेत. हिच्या इथे आलं का गार्डनिंगचं जरा वेगळंच बघायला भेटते. काय काय ॲग्रिकल्चर मी केलंय, आवड हिच्यातच निर्माण झाले. पालक आहे ना हा मस्त. आज संध्याकाळी कसला ताई प्लॅन आहे आपला. आगे आगे देखो. आज काहीतरी प्लॅन आहे. मला वाटते सीझनचा पहिला प्लॅन आहे आणि सीझन यांच्याकडे स्टार्ट होणार आहे मला वाटते पहिला. सो बघूया, नक्की शेवटपर्यंत बघत राहा. बघूयात आपण काय होते. फक्त मी दाखवायला पाहिजे, बघायचं काम असतंच तुमचं, पण मीच दाखवत नाही काय काय. बघूयात पण दाखवेल. झाली संध्याकाळ तर आता बघूयात आज काय स्पेशल आहे इकडे. कलर नाही ना फूड कलर. नाही तो ऑलरेडी लाल आहे ना. पिवला असेल ते. काय पिवला असेल. मग अजून किती फूड नको. काय करायला लावले. काय रे छोट्या छोट्या इकडे बघ काय करायला लावलंय. अरे देवा ते खाता काय ते खाता. हॉटेल भाग्यश्री. शी बाबल्या किती घाणेरडा आहे. बबल्या छोट्या. ए तुझं नाव मला सांग नक्की काय. ते नाही छोट्या. हा तू छोटा आहे म्हणून तुला छोट्या का. तो कुठे आहे मग. हाईटच नाही मारत काय. अरे गौरे. इकडे शेंगा पण धुवून ठेवल्यात आता. इकडे पेंडा विंडा सगळा तयारी एकदम. काम 25,000. बघूयात पुढे. हा फोडू दे फोडू दे. अंड्यांचा रखवाला. तीनच आणलेलं. झालं का. मी गेलो बोलायला मोबाईल घेऊन बसलेला. मत करतेस का यावंच लागतं हॉटेल भाग्यश्री. काय तेच लावलंय. त्याच लावत आता पोटे आम्ही तयार होते. ए, हात घे बाजूला. आम्ही हात घे बाजूला. नुसता मसाला दिसला. ओ माय गॉड. पोपटीची लेअरिंग. पुढे घे. फुटलं. अजून एक कवची आहे. डुगू अंड फुटलं बाय. फेकून तिकडं. हिरवा कसली मोठी. कुठे हिरवा. छोट्या तसंच खायला लागलं. छोट्या इकडे बघ. गाऊन घातले हा. माई लाजल्या. माई चालल्या लगेच. काय करायला लावलं इकडे बघ. हा मला देणार का. नाही जाऊ मी कर्जतला. जाऊ नको ना. नको ना जाऊ. तर असं जायचं सगळा. उलटा ठेवला.
ए खाली ते बघ सगळं सांडते. ए डुगू इकडे ये. काठ्या उचल हार या काठ्या उचल त्या डुगू पडेल. उचल ते टाक तिकडं त्या बाजूला. पेटवली का लायटर वर पेटते की नाही लागले त्याला माझी भेटले पेटेल. तो केवढा ओला आहे का. ए बाजूला हो. आई हा कुठल्या प्रकारचा. पोझिंगला उतरणार आहेत. कसं करणार पोझिंग. अरे हर्षल ह्याच्यावर काय बोलशील जरा सांग. सूरज चव्हाण आहे दुसरा. ए डुगू तू दे पोझिंग कर. सूरज चव्हाण काय दुकान नाचतो का. ए छोटे आता असा बोलून सर नुसता बुकिट टिंगून. हा तेच आता तेच आहे. नवीनच धरले. छोट्या ती व्हिडिओ दाखवली तुला फॅन्सी ड्रेसला कशी नाचत होती. कुठली ती होळीची का. याला करायचं होळीला वगैरे तसं. सिल्वर पूर्ण हा सोंग झालं 2च राहिलं. खाली कसली पटापट जाळ विसत ना का. पेंट 25 मिनिटाची कंटिन्यू आग द्यायला लागते ना पण 25 मिनिटं. स्टार्टिंगची कंट्रोल घ्यायला लागते. वा तुम्ही करू शकता का एकटे पोपटी. नाही आम्ही नाही करू शकत. येते का पण म्हणजे असं करायलाच लागलं तर डब्बा भराल का तो. अंदाज नाही एवढा. मिठाचा अंदाज नाही. आम्ही जर का अंदाज विचारतो कसा पण हा झाली तर झाली कार काय रे. घुस ते बीट पण उगवले. एवढी झाडं झाली वरची हेच खाऊन जाते. बाबा झाली का नक्की का कच्चीच काढली. आम्ही करपवले सगळी. करपवले. आई 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 इकडे शेंग बघ. थोडंफार बरोबर नाही करणारा बरोबर नाही. ए बाबा ए इकडे चिकन घालवलं दूध मीठ थोडं काय पाहिजे ना. मीठ थोडं काय ताईंनी पोपटीची व्हिडिओ पाठवले. आता ही बघा स्टेटसला. मस्त चटई वगैरे टाकून इथे. डुगू बसू का. बसू यावा खायला यावा. हॉटेल भाग्यश्री का हॉटेल भाग्यश्री स्प्राईट येतो. डुगू काय आपला ब्रँड आपला ब्रँड आहे. डुगू तुझा ब्रँड तुझा कुठला तो तुझा ब्रँड का. दाखव मला तुझा ब्रँड. चल बसलेत तर चटे यार. डुगू ए डुगू
डुग्गू शी, आम्ही त्या ऍपीला फिजलं तरी सोड. धरून बोल तुला सांग काय बोलतात. बरोबर होतंय तरी आम्ही एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स. मापात पाप नको करू. दारू वाटते ती हा असेल मग पित मापात पाप नाही हे रे घ्या एक- इकडे बघ इकडे पद्धतशीर काम आहे का. यांना मानलं पाहिजे. ए महाबळेश्वर आठवलं का त्यांच्या मागे मागे गेलेलो आपण. मला एकदम साधं करून प्यायला लागेल. मजा आली इकडं. काय साधं करून प्यायला लागेल मला मी असं सांगते. मी ते थोड्या घातला ए अशा प्रकारे पहिली पोपटी ताई हे बघ कशी झाली. हे बघ वर दारू बघ हे बाकी दिसतं